गोलंदाज ऋतिक आज सलगच्या 3 मॅच मॅन ऑफ द मॅच पुरस्कार आपण पाहिला गेलाय. त्या माध्यमातून चांगली कामगिरी, गोलंदाज सुरेख कामगिरी करतोय. इथे पुन्हा एकदा पाहिलं गेलं पंच तिथे तटस्थ उभे राहतील. चौथा चेंडू निर्धाव होत असताना आतापर्यंत पॉवर प्लेचे षटक प्रत्येक मॅच मध्ये सुरेखरित्या षटक हाताळत असताना ऋतिक दलवी 4 चेंडू सुरेख एसटीच्या पाठीमागे. राजा वैखरे व्हॉट्सअप मास्टर चांगली कामगिरी करत असताना इथे 5वा चेंडू निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. 5 चेंडू निर्धाव फेकत असताना अफलातून कामगिरी आपण या ठिकाणी पाहतोय. सुरेख कामगिरी. चाय से ज्यादा किटली गरम. स्वप्नील आमचा लाजवाब खुश आहे आपण पाहतोय. चांगली कामगिरी स्वप्नीलच्या माध्यमातून 12 प्लेयर. इथे आपण पाहतो खूप दूरवरचा चेंडू होता, वाईट चेंडू. असं वाटलं होतं निर्धाव षटक या ठिकाणी होईल का, पण वाईटची धाव या ठिकाणी आपण पाहतो घेतली जाते. अतिरिक्त धाव आपण या ठिकाणी पाहतोय. आणि त्यानंतर शेवटचा चेंडू निर्धाव. आपलं हे षटक पाहतो एक स्क्वेअर मारा, एक अतिरिक्त धाव खर्च करत असताना या 6 चेंडूमध्ये 1 विकेट 1 धाव खर्च केले. अफलातून कामगिरी. पुन्हा एकदा कमबॅक करून देणारा संघ आपण पाहतो ठरणार का या स्पर्धेमध्ये. टॉप 4 मध्ये जरूर प्रवेश केला या 2 संघांनी. एकीकडे जय गणेश वडवली बी संघ, दुसरीकडे जय गावदेव जय हनुमान क्रिकेट संघ आपण पाहतो या ठिकाणी असेल तो वाकस संघ. बघा धीरज घोसालकर, स्वप्नील आम्हाला सांगतात ही मॅच जिंकली तर धीरज घोसालकर यांच्याकडून पार्टी असेल संपूर्ण संघाला. 21 ठिकाणी पार्टी असेल. स्वप्नील 21 ट्रिप स्वप्नील आम्हाला सांगतात 21 ट्रिप आहे ही स्पर्धा आपण पाहतोय. ही मॅच जिंकल्यानंतर धीरज घोसालकर जे टी शर्ट स्पॉन्सर आहेत आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून हा पारितोषिक लागले गेले. गोलंदाजी मार्गवरती किरण शेलकेला आपण पाहतो वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक. पहिल्या षटकात फक्त धाव खर्च केले ती एक, तीही अतिरिक्त अवांतर धाव होती वाईटच्या स्वरूपात. इथे सुरेख फटका लॉंग ऑन झोन मध्ये शतरक्षक आहे ऋतिक आपण पाहतो आत्ताच गोलंदाजी करून समोर पोहोचलाय. 1 धाव. चांगली गोलंदाजी आज पाहतोय कमबॅक करत असताना. कित्येक काही दिवस आपण पाहतो संघ थोडा बॅड पॅच मध्ये होता. चांगल्या संघांना पराभूत करत असताना क्वालिफाय होत नव्हता, पण आज या संघाने साध्य केलं आणि पारितोषिकासाठी पात्र ठरला गेलाय. इथून असेल पहिल्या दुसऱ्यासाठी पोहोचणारा संघ कोणता. फायनल मध्ये कोण प्रवेश करेल. स्कोर कार्ड 2 सिंगल 3 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. जॉन्टी दलवी आपण पाहतोय जेव्हा जॉन्टी दलवी संघामध्ये असतो ना संघ हमेशा चांगली कामगिरी करत असतो ना. आजही पाहतोय जॉन्टी दादा दलवी संघामध्ये त्याचं स्थान टिकून ठेवत असताना आणि 12 प्लेयरच्या भूमिकेमध्ये पाहतोय स्वप्नील मालीला. पाहतो बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. ऋतिकला माहिती आहे चेंडू परत पोहोचू शकत नाही. 1 बाउंड चेंडू उचलणार फेकणार 2 मीटर हाईट आपण पाहतो. चेंडू जेव्हा पडतो तो उंच उडतो 2 मीटरच्या वरती आणि तो खाली यायला 2 मीटर तो दरम्यान आपण पाहतोय. इथे ती धाव पूर्ण होते ती दुसरी. 2 धावेने 3 चेंडू 4 धावा खर्च करत असताना धावसंख्या 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 3 चेंडू झालेत अजूनही उर्वरित 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज तयार होतो किरण. पंचाच्या डाव्या साईडनी गोलंदाजी करतो या ठिकाणी सुरेख फटका वाईडिश लॉंग आणि काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये चेंडू फेकून दिलाय. चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषा पार. A1 क्वालिटीचा महेंद्र आपण पाहतोय. स्वप्नील मालीच्या जागेवरती आज पाहतो आपण संघामध्ये खेळतोय. स्वप्नील माली थोडासा इंजर्ड आहे 12 प्लेयरच्या भूमिकेमध्ये. इथे सुरेख फटका स्ट्राईक रोटेट झाली आणि त्यावरती दणका. चेंडू 1 बाउंड सीमारेषा पार. रस मिळतील 4. इथे आला चौकार.
थँक्यू मास्टर. 3 चेंडू 10 धावा आपण पाहतोय या ठिकाणी पूर्ण करत असताना उर्वरित 3 चेंडू आपण पाहतो किती धावा कुठल्या येतील. 23 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज तेजस पुन्हा एकदा तयार. इथे पाहतोय जागा बनवले तिथे क्षेत्ररक्षक तैनात. कोणत्या प्रकारची चुकीनी फलंदाज बाद. घाबरला नाही गोलंदाज. ज्या दिशेने मारायचा होता त्या दिशेने मार परफेक्ट नियोजन करून हा चेंडू फेकला गेला. फलंदाज माघारी. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. थँक्यू मास्टर. 2 चेंडू आपण पाहतोय. तेजस आपण पाहायला गेलं कमबॅक करून दिलं. पहिल्या 3 चेंडू होते 10 धावा खर्च करत असताना माघारी पार्थवला. रुपेश हा नवीन फलंदाज आपण पाहतो स्ट्राईकला. इथे आपण पाहतोय वाईट चेंडू. एक्स्ट्रा धाव या ठिकाणी घेण्यात येईल. एक्स्ट्रा धावेने स्कोर कार्ड 24 या आकड्यावरती. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एक्स्ट्रा चेंडू फेकावा लागेल एक आपण पाहतो कारण इथे हा वाईट चेंडूने आणखीन एक चेंडूचा फेकी करावी लागेल. 2 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज तेजस आपण पाहतोय. पुढचा चेंडू उर्फी चेंडू होता. थोडासा यॉर्क करण्याचा प्रयत्न. 1 धाव सागर आपण पाहतो. स्ट्राईक आपल्याकडे ठेवत असताना शेवटचा चेंडू. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय 25 या आकड्यावरती. रायगड भूषण आपण पाहतोय ओव्हर स्टेपचा. तो ओव्हर स्टेपचा नो कसा भेटणार आपल्याला. नो साठी आपण पाहतो जरासा फलंदाजाने आपण पाहतोय अपशप नोंदवलाय. तर ऑफिशियल कॉल आला नो चेंडू. तर नो प्लस 1 आपण पाहतोय इथे फ्रीट साईड इथे 1 धाव आपण पाहतोय. एक चेंडू पुन्हा एकदा फेकावा लागेल. धावसंख्या 27 या आकड्यावरती. इथे पाहतो चांगला चेंडू. तर जरूर आपण पाहतो स्कोर कार्ड 27 या आकड्यावरती. 28 धावांची गरज आहे आणि जरूर आपण पाहतो माननीय आपण पाहतोय मुकेशजी पवार 111 उतोली संघाचे पॅकर्स यांचा आजचा वाढदिवस आणि जरूर आपण केक कटिंग करून या ठिकाणी त्यांचा वाढदिवस साजरा करणार आहोत. तर डीजे मास्टर तयार राहायचं. आपण कालचा संगीत बर्थडे सॉन्ग आपण या ठिकाणी लावायचं आणि आयोजक कमिटी मेंबरच्या सर्व जे मेंबर्स त्यांना विनंती करतो या आपण या ठिकाणी मुकेशजी पवार यांचा आपण या ठिकाणी वाढदिवस साजरा करणार आहोत.
माननीय मुकेशजी पवार यांना. तर चला आपण पाहतोय आणि तर जातोय माझ्या शेवटच्या इनिंगकडे. या स्पर्धेसाठी 2 दिवस आपल्याकडे होते, 8 आणि 9 तारीख. शंकरदादा पुन्हा एकदा गतवर्षी म्हटल्याप्रमाणे पुन्हा एकदा 2 दिवस तुमच्या खात्यामध्ये जमा होते आमचे, आणि मनापासून आभारी आहे तुमचा, कारण तुम्ही माझी बात मानली आणि पहिले 2 दिवस मला दिले. मनापासून धन्यवाद, कारण उर्वरित 2 दिवस ऑलरेडी आपण वाटप केलेले आहेत. त्यामधील एक स्पर्धा बरी झाली, पुढे ढकलली. अजून एक ममदापूरची स्पर्धा जी तुमच्यासाठी नाही बोललो तुम्ही, ती स्पर्धा आपण पुढे 2 दिवस पुढे ढकलले गेले. पहिला चेंडू सचिन हा गोलंदाज पाहतोय, आणि या स्पर्धेची अंतिम इनिंग साकारत असताना अंतिम इनिंग पुन्हा एकदा माझ्या आवाजात आपण ऐकणार आहोत. मनापासून धन्यवाद आयोजक कमिटी मेंबर गणेश दादा, संपूर्ण तुमच्या टीमचं मनापासून आभारी आहे. इथं पाहतो पहिल्यांदा खूपच दुर्वाद आपण पाहतो, चेंडू निघून गेला. अविनाश टेंबे सर यांचा व्हाईटचा इशारा आला. स्ट्राईकला येतो राजेंद्र, नॉन स्ट्राईकला येतो ऋतिक. सलगचे 3 मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. आज ही अफलातून गोलंदाजी आपण पाहिली आहे ऋतिकच्या माध्यमातून. इथे चांगला चेंडू, समोरून चेंडू निघाला. तलपे बुवा मनापासून धन्यवाद. आज तुम्ही आमच्यासोबत रायगड भूषण पुरस्कार प्राप्त आज आमच्या बाजूला होते, तुमचं मनापासून धन्यवाद. आमचे कराले मामा आपलंही मनापासून धन्यवाद. आज शेवटचा ना अंतिम हे शेवटचे 3 षटकं आहेत. उद्यापासून आमची ड्युटी दुसरीकडे असेल. तर ही स्पर्धा लाजवाब स्पर्धा आज आम्ही पाहिली गेले 2 दिवस. इथे बराच काळ चेंडू हवेमध्ये कव्हरला बीट केलाय. डीप कव्हर रिझर्वमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, आणि त्या दरम्यान दुसरी धाव आपण पाहतोय. पहिल्या षटका 9च्या सरासरीने 27 धावा बनवल्यात. 28 धावांचं लक्ष आहे. KTC लाईव्ह इव्हेंट आपलं मनापासून आभार. निशांत असेल, प्रणय फाले असतील, आणि
आमचे आकाश जे या टीमला ऑपरेट करतात, लीड करतात, त्यांचं मनापासून धन्यवाद. आमचे ऑफिशियल्स अविनाश टेंबे सर, चंद्रकांत झांजे सर यांचे मनापासून आभार. त्याचबरोबर काल असणारे आमचे राजेश भोईर आणि मिलिंद कोलंबे यांचाही मनापासून आभार. पहिल्या 4 चेंडूमध्ये 3 धावा आपण पाहतो. राजेंद्र वैखरे स्ट्राईकला असलेले फलंदाज आपण पाहतोय. सचिन हा गोलंदाज पाहिला गेला, गोलंदाजी मार्कवरती चांगली कामगिरी करतोय. पुन्हा एकदा शरीरवेधक चेंडू, शॉर्ट चेंडू आपण पाहतो. या ठिकाणी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी पाहिला गेला. लेग बाईटची एक धाव आपण या ठिकाणी पाहतोय. अफलातून गोलंदाजी आपण आत्ता परत पाहिली गेली. 5 चेंडू आणि धावसंख्या फक्त ना फक्त 4 धावा. शेवटचा ज्याप्रमाणे गोलंदाजी केली होती आपण पाहतो, ऋतिकने पहिल्या षटकामध्ये एकच धाव खर्च केली होती. इथे सचिनने जरूर विकेट प्राप्त केला नाही आत्ता परत, पण जर लेग बाईज आणि वाईट सोडला तर 2 धावा बॅटच्या सहाय्याने, म्हणजे अर्थात 4 धावा खर्च करतोय तो पहिल्या 5 चेंडूमध्ये. आणि शेवटचा चेंडू आपण या ठिकाणी पाहणार आहोत. संजय मोरे सर बोलतील काय घडलं, काय बिघडलं. आज निनाद पहिल्या चेंडूवरती बाद झाला. इथे पाहतो सुरेख फटका, शतरक्षक चेंडू परत पोहोचणार का नाही. बस मोलाचं सहकार्य केलं आणि शंकर कोंडे यांच्या शब्दाला मान देखील दिला आणि 2 दिवस इथे त्यांची उपरजून उपस्थित राहिली आणि आम्हाला खूप मोलाचं सहकार्य. आणि एक सिनियर कॉमेंटेटर म्हणून ज्यांची ओळख आहे संदीप गायकवाड सरांचा इथे शुभ सन्मान होईल. तर साहेबांना सरांना विनंती असेल की आम्ही तुमचा शुभ सन्मान करू. तर सुनीलजी कोंडे साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते पत्र यांचा शुभ सन्मान करायचा आहे. कॅमेरामॅन आपण चला ते शाळेचे टिपा आपले सर्वांचे लाडके संदीपजी गायकवाड सर आपण पाहतो यांचा शुभ सन्मान इथे केला जातो. आयोजकांच्या वतीने मायाचे शाल पुष्पगुच्छ देऊन मात्र इथे शुभ सन्मान केला जातोय. तत्पूर्वी पुनश्च मात्र जॉईन होतील 2 ओव्हरसाठी आपले सिनियर कॉम्बॅटेटर, सर्वांचे आवडते आणि एक मराठी भाषेवरती असणार त्याचं प्रभुत्व ते संदीपजी गायकवाड सर. ओव्हर टू संदीप सर. सागर तलपे आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती आहे. पहिल्या षटकात आपण पाहतोय 10 धावा. इथं ओरपी चेंडू आपण पाहिला गेला, परत काल चेंडू वायूमध्ये सचिन त्या ठिकाणी तैनात आहे. दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. खूप महत्त्वपूर्ण आपण पाहतो धाव या ठिकाणी घेतली जाते. 12 धावा, अजूनही 11 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. अफलातून कामगिरी, चांगली गोलंदाजी आपण पाहिली गेली ऋतिकची. इथे सचिनही आपण पाहतो पहिले 5 चेंडू सुरे फेकले होते. वाईट चेंडू आपण पाहतोय. इथं पाहतोय ना एकदा आपण पाहिलं गेलं डॉट चेंडू या ठिकाणी पाहिलं जातं आणि थोडंसं चेक केलं पंचांनी चेंडूचा टप्पा कुठून कशा प्रकारे वलन घेतला. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि इथे पाहिलं गेलं बरोबर झाला, क्रॉस झाला नाहीये असं म्हणतो राजेंद्र. फलंदाज राजेंद्र होतो बाद. इथे कमबॅक करणार का सागर? पहिल्या चेंडूवरती 2 धावा, नंतर वाईटची 1 धाव, नंतर लगातार 2 चेंडू निर्धाव आपण या ठिकाणी पाहतोय.
तर जाऊ आपण 9 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. नऊ चेंडू आणि 15 धावांची गरज. आमच्या सोबत जोडले गेले स्वप्नील माली. इथे आपण पाहतोय रिव्हर्स अटेंड करायचा प्रयत्न, बॅटला ब्रश झाला, खराब चेंडू आपण पाहिला गेला या ठिकाणी. तो चांगला होऊन बसला, फलंदाज होतो या ठिकाणी बाद. थँक्यू. अखलेचा बुद्धीचा वापर करावा लागेल वाकद संघाला. सागर हा गोलंदाजी मार्क वरती 4 चेंडू फेकले आता परत 3 धावा खर्च केल्या, 2 विकेट आपण पाहतोय रनआउटचा आणि हा झेलबादचा विकेट. कैलास आपण पाहतोय नवीन फलंदाज. इथे पाहतो चांगलं क्षेत्ररक्षण आपण. सात चेंडू आणि 14 धावांची गरज. ऋतिक स्ट्राईकला आलाय. इथे पाहतोय वरपी चेंडू, बराच काल चेंडू हवेमध्ये. इथे सागर चेंडू खाली आलाय आणि या मॅचचा गोल्डन विकेट आपण या ठिकाणी पाहतोय. ऋतू तलवी माघारी परतलाय. सागर चिक आपण पाहतोय अफलातून गोलंदाजी. थँक्यू मास्टर. एकनाथ बुवा लदगे या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचे मनापासून हार्दिक स्वागत. बघा सागर आपण पाहतो अफलातून गोलंदाज सागर तलपे, त्यांचे वडील रायगड भूषण अनंत बुवा तलपे या ठिकाणी उपस्थित आहे. या अगोदर तलपे बुवा सागर ही वजनी बुवा आहे, तोही चांगल्या प्रकारे पेटी वाजवतो. आपण पाहतो मृदुंग वादक आहे ते चांगल्या प्रकारे आपण पाहिलं गेलं. पण निनाद त्यांनी पेटी चांगली वाजवली हो. आता निनाद तबला कशा वगैरे वाजवणार यावरती लक्ष असेल. 6 चेंडू आहेत, 14 धावांची गरज आहे. पहिला चेंडू निर्धाव आपण या ठिकाणी पाहतोय. काय कुठं काय घडलं स्वप्न पाहिलं गेलं होतं. कुठे बंटीने तो रिव्हर्स अटेंड करायचा प्रयत्न करणं गरजेचं होतं का, कारण राजेंद्रने आपण पाहतो तिथे स्ट्राईक सोडणं गरजेची होती का, या सगळ्या गोष्टीकडे आपण पाहतो लक्ष ठेवायला लागेल. इथे चांगला चेंडू, लगातार 2 चेंडू निर्धाव आपण पाहतोय. घरच्या मैदानावरती खेळतोय वडोली बी संघ. 4 चेंडू आणि 14 धावांची गरज. इथे पाहतोय चपराक तर जरूर लगाले वाडी स्लॉगन काऊ कॉर्नर रिझन मध्ये. इथे महत्वपूर्ण चौकार आपण या ठिकाणी पाहतोय. कैलासच्या बॅट मधून चौकार आला. 3 चेंडू 10 धावांची गरज. इथे ताकद आणि दमखम दाखवू शकतो कैलास. ती ताकद आहे कैलास मध्ये, ती कामगिरी करू शकतो नवनाथ.
हे दोन्ही फलंदाज ती कामगिरी करू शकतात, कारण इथे ती क्षमता आहे दोन्ही फलंदाजामध्ये. इथे पाहतोय टॉपेज एसटीच्या पाठीमागे कोणत्या प्रकारची चुकीनी फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. चांगला चेंडू बॅटला ब्रश झाला. आणखीन एक झटका फलंदाज होतो या ठिकाणी बाद. थँक्यू मास्टर. या ठिकाणी पाहतो फायनल मध्ये प्रवेश केला जय गणेश वडवली बी संघ थेट पोचलाय फायनल मध्ये. तलपे बुवा आपण आलात, आशीर्वाद दिला तुमच्या मुलांना आणि लाजवाब कामगिरी आपण पाहतोय. निनादकर आले आपण पाहतोय, ज्यांनी मॅच जिंकून दिली त्याचे मनापासून हार्दिक स्वागत. तर खऱ्या अर्थाने या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच आपण पाहतो ठरला गेलाय, ज्यांनी मॅच टर्न केली, मॅच फिरवली तो सागर तलपेकर.